आवळा एक असं फळ जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन सीचा पॉवर हाऊस असलेला आवळा इम्युनिटी वाढवतो, पोटासाठी खूप हलका असतो, त्वचा केस चमकदार ठेवतो आणि लहान मुलांसाठी ते एकदम आरोग्यदायी. पण समस्या एकच, मुलांना किंवा मोठ्यांना काय कच्चा आवळा फारसा आवडत नाही. तर आज आपण बघत आहोत आवळा कँडी आणि त्याच्या साखरेच्या पाण्यापासून तयार केलेले आवळा स्क्वॅश किंवा आवळा सरबत. सर्वात आधी मी इथे घेतले आहेत 5 किलो ताजे हिरवे आवळे. त्यांना स्वच्छ धुवून स्टीमरमध्ये किंवा कढईत 15 ते 20 मिनिटे छान वाफवून घ्या. वाफवल्यानंतर आवळे मऊ होतात आणि बिया सहज निघतात. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आवळ्याचे अगदी सहज तुकडे होतील एवढ्यापर्यंत वाफवून घ्या. ही रेसिपी अगदी सोपी, नैसर्गिक आणि वर्षभर टिकणारी. आता आवळ्यातील बिया काढून त्याचे असे कँडी सारखे समान पीसेस करून घ्या. ही रेसिपी पूर्णतः नॅचरल आहे, यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरले जात नाहीत. तर आता आवळ्यांचे पीसेस करून झालेले आहेत. नेक्स्ट स्टेपकडे वळूया. आता एका मोठ्या भांड्यात हे सर्व आवळ्यांचे पीसेस घ्या आणि त्यावर एक खडीसाखरच्या पावडरचा थर द्या. इथे आपण खडीसाखर वापरत आहोत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे गुळही वापरू शकता. मी इथे 5 किलो आवळ्यांसाठी साधारणतः 2.5 किलो खडीसाखर वापरलेली आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आवळ्याचे 2 थर लावून त्यावर खडीसाखरेची पावडर घालून हे भांडे झाकण बंद करून पूर्ण रात्रभर तसेच ठेवा. दुसऱ्या दिवशी पहा, साखर पूर्ण वितळून अगदी पारदर्शक असं गोड पाणी सुटलेलं दिसेल. आता हे सर्व मिश्रण नीट ढवळा आणि पुन्हा झाकण लावून 1 दिवस असेच ठेवून द्या. तिसऱ्या दिवशी भांडं उघडून त्यात 2-3 लिंबाचा रस घाला, ढवळा आणि पुन्हा झाकून ठेवा. तर आता याला 3 दिवस पूर्ण झालेले आहेत. आता चौथ्या दिवशी सर्व आवळे चाळणीत टाकून साखरेचा सिरप वेगळा काढून घ्या. आवळ्यापासून सिरप वेगळा केलेला आहे. आता तुम्ही बघूच शकता की आवळा किती ट्रान्सपरंट दिसत आहे. तर आता आलेल्या ह्या सिरपपासून आवळ्याचे सरबत कसे बनवायचे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका. आवळ्याचे पीसेस स्वच्छ कपड्यावर पसरवा आणि उन्हात 2 दिवस वाळवून घ्या. आवळे सुकत असताना त्यावर आणखीन एक पातळसा कपडा पसरवा, जेणेकरून धूळ, कीटक इत्यादी आवळ्याला चिकटणार. तुम्ही बघू शकता की आता आपली आवळा कँडी सुकून तयार आहे. सुकल्यावर त्यावर अगदी थोडी खडीसाखर भुरभरावा आणि बस, आपली होममेड आवळा कँडी तयार आहे. झाली ना घरच्या घरी शॉपमेड. तर हिवाळ्यात फायदेशीर, खायला आंबट गोड आणि झक्कास अशी आवळा कँडी तयार आहे. ही आवळा कँडी एका काचेच्या बरणीत भरून वर्षभर ठेवू शकता. सुकल्यावर 2.5 किलो एवढी आवळा कँडी तयार झालेली आहे. म्हणजेच निम्मे वजनाची आवळा कँडी आपल्याला मिळते. आता बघा, जे गोड सिरप आपण वेगळं केलं होतं ना, त्यापासून आपण आवळा सरबत बनवणार आहोत. हे सिरप एका पातेल्यात घ्या आणि मध्यम आचेवर थोडं दाट होईपर्यंत गरम. मिश्रण हाताला चिकटसर लागायला लागले की गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर हे मिश्रण एका काचेच्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा. सर्व्ह करताना 2 चमचे सरबत ग्लासात घेऊन त्यात थंड किंवा गरम पाणी मिक्स करा आणि प्या. अशा प्रकारे तुमचे सुपर रिफ्रेशिंग आवळा सरबत तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.